शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची कमी होत चाललेली उपस्थिती आणि त्यावर आयोजित करण्यात आलेल्या गोलमेज परिषदेवरून आता राजकीय वातावरण तापले। 6 ऑगस्ट रोजी झालेल्या गोलमेज परिषदेला राजकीय स्वरूप दिल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत यांची भेट घेत निवेदन सादर केलं। शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषद आणि विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेतलाय। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज कुलगुरू रजनीश कामत यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केलं। महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसरातील वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची कमी होत जाणारी उपस्थिती हा गंभीर विषय असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। या विषयावर 6 ऑगस्ट रोजी विद्यापीठात गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती। मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर शिवाजी विद्यापीठाच्या लोगो सोबत राजकीय विद्यार्थी संघटनेचा लोगो वापरण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय। विद्यापीठाला राजकीय स्वरूप देण्याचा हा प्रकार गंभीर असून विद्यापीठाच्या आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यपद्धतीवरही ठाकरे शिवसेना गटानं प्रश्न उपस्थित केले आहेत। कुलगुरूंच्या कथित मनमानी कारभाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। या निवेदनावर ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख विराज पाटील, उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख मंजित माने आणि विशाल देवकोडे यांच्यासह महिला कार्यकर्ते उपस्थित होते।